ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निरविती देवी कुबेरहि तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मात्म काम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् आरं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। रज्जूवर 5 जणांना सर्पाचा भ्रम झाला. नंतर सर्वांना अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं आणि सर्पाची निवृत्ती झाली. परंतु हा रज्जूवर सर्प भासला कसा याविषयी जेव्हा हे 5ही जण आणि त्यांच्या समवेत असणारा एक 6वा हे विचार करू लागले तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं मत सांगितलं. रज्जूवर सर्प भासला कसा तर याविषयी पहिलं मत आलं असत्ख्याती, दुसरं आलं आत्मख्याती, तिसरं अन्यथा ख्याती, चौथं अख्याती, 5वं सत्ख्याती. आणि ही सर्व मतं खंडित झाल्यानंतर 6वा जो आहे तो त्यांच्यामध्ये समाविष्ट झाला. या सगळ्या ख्याती कशा आहेत? चुकीच्या आहेत. परंतु माझी जी ख्याती आहे त्या ख्यातीच्या रीतीनं रज्जूवर सर्प कसा भासला याचं स्पष्टीकरण चांगल्या रीतीनं कळतं असं सांगितलं. तर तुझ्या ख्यातीचं नाव काय आहे? तो म्हणतो माझ्या ख्यातीचं नाव आहे अनिर्वचनीय ख्याती. तेव्हा त्याला विचारतात की जर अनिर्वचनीय म्हणजे याचं निर्वचन कथन करता येत नाही ती तुझी ख्याती, याचा अर्थ तुला त्या रज्जू सर्पाविषयी काहीही सांगता येत नाही असा अर्थ होतो. तो म्हणतो माझ्या अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ, हा शब्द मी योजला आहे तो पारिभाषिक शब्द आहे. आमच्या वेदांताची ही परिभाषा आहे. त्या परिभाषेमध्ये अनिर्वचनीय म्हणजे व्याकरणाच्या द्वारा जो उत्पन्न होणारा अर्थ की ज्याच्याविषयी काही सांगता येत नाही असा नसून अनिर्वचनीय शब्द हा तो पदार्थ प्रतीतीला येणारा जो सर्प त्याला सत म्हणता येत नाही, त्याला असत म्हणता येत नाही. सत म्हणावं तर अधिष्ठान ज्ञानानंतर त्याचा बाध होतो, असत म्हणावं तर तो प्रतीतीला येतो. त्यामुळे त्याला असत म्हणता येत नाही, त्याला असत म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो. बाध होतो म्हणजे त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. म्हणून तो त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मग त्याला सदसत म्हणावं का? तर म्हणतात त्याला सदसतही म्हणता येत नाही. कारण सत आणि असत या प्रकाश आणि अंधकाराप्रमाणे परस्पर विरोधी असणाऱ्या 2 गोष्टी एका अधिकरणामध्ये एका समवायावच्छेदे करून किंवा एकाच कालामध्ये राहू शकत नाही. म्हणजे आमचा जो अनिर्वचनीय सांगण्याचा प्रकार, अनिर्वचनीय ख्याती कथन करण्याचा जो प्रकार आहे तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय अर्थात मिथ्या अर्थात प्रतीती मात्र असा आमच्या अंतकरणातला भाव आहे. हे सांगितल्यानंतर तो शिष्य म्हणतो की अनिर्वचनीय शब्दाचा मला अर्थ कळला, पण तुम्ही म्हणता ना अनिर्वचनीय ख्याती ह्या रज्जू सर्पाचं स्पष्टीकरण करण्याला फक्त समर्थ आहे. दुसऱ्या ख्याती ज्या आहेत त्या त्रुटीपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये काही ना काही विगुणता त्या ठिकाणी आहे. मग आता तुम्ही जे सांगणार आहेत अनिर्वचनीय ख्याती तर ते कशाबद्दल सांगणार? रज्जूवर सर्प आला कसा आहे की नाही, रज्जूवर सर्प भासला कसा हेच स्पष्टीकरण आहे ना तुमच्या ख्यातीचं. तेव्हा त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती मला चांगल्या प्रकाराने समजून सांगावी असं तो शिष्य श्रीगुरूंना विचारतो आहे की नाही. अनिर्वचनीय ख्यातीचा प्रकार कसा आहे तो आता सुरू होतो. वाचू ना. अनिर्वचनीय ख्यातीची रीती. काल आपण एक चिंतन केलं होतं की जो जो पदार्थ प्रतीतीला येतो तो पदार्थ उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतो असा सिद्धांत आहे की नाही. आणि जर तो पदार्थ उत्पन्न होत असेल तर यत उत्पाद्यम तद्विनाश्यम, जे उत्पन्न होतं त्याचा काही नाश आहे असा आहे की नाही. तर मग या ठिकाणी हा जो अनिर्वचनीय सर्प आहे तर सर्प कसा आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय, आणि त्याला तुम्ही काय म्हणतात? उत्पत्ती म्हणता. ती उत्पत्तीसुद्धा अनिर्वचनीय हे एक लक्षात घ्यायचं. काय उत्पत्तीसुद्धा स्वप्नामध्ये एखादा पदार्थ उत्पन्न भासत नाही का?
ज्या अर्थी भासतो त्या काळात तो नवीनच उत्पन्न होऊन भासला, पण उत्पन्न होऊन भासला म्हणजे तो खरा आहे का त्याची उत्पत्तीसुद्धा अनिर्वचनीय आहे आणि पदार्थसुद्धा काय आहे, अनिर्वचनीय सदसद विलक्षण आहे, हे एक लक्षात घ्यायचं. काल आपण थोडं चिंतन केलं आणि मध्ये काही विषयांतर झालं, तर त्याच्यामध्ये उत्पत्ती, सर्पाची उत्पत्तीसुद्धा काय आहे, अनिर्वचनीय. म्हणजे सर्पाची उत्पत्ती अनिर्वचनीय, सर्पसुद्धा आणि सर्पाचं ज्ञानसुद्धा अनिर्वचनीय आहे. आणि अनिर्वचनीय पदार्थ ज्या ठिकाणी भासतो त्या कालात त्याला फक्त प्रतीती मात्र सत्ता असते का मानलेली एक आहे, मानलेली. मग तत्वता आहे का, नाही का, त्याचा त्रैकालिक अत्यंत भावच आहे. मग तुम्ही का म्हणता उत्पन्न होऊन भासला, तुम्हाला भासला म्हणून आम्ही म्हणतो त्याची संगती सांगण्यासाठी उत्पन्न झाला. वास्तविक तो उत्पन्न झाला म्हणजे त्याची उत्पत्तीसुद्धा कशी आहे, अनिर्वचनीयच आहे. ही गोष्ट आपण चांगली लक्षात ठेवायची. वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे प्रतीती अनिर्वचनीय आहे आणि त्या पदार्थसुद्धा अनिर्वचनीय आहे आणि त्याची उत्पत्तीसुद्धा अनिर्वचनीय आहे. ठीक आहे ना. आता अनिर्वचनीय ख्यातीची रीती. सर्पाची उत्पत्ती कशी होते, उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री पाहिजे. खरं जर पाहिलं तर ह्या ग्रंथाचं ग्रंथामध्ये आपल्याला कोणती ख्याती सांगणार येते, अनिर्वचनीय ख्याती. आतापर्यंत झालेल्या सगळ्या ख्याती चुकीच्या आहे की नाही. आणि आत्तापर्यंत झालेलं जे चिंतन आहे ते फक्त अनुबंध चतुष्टयाची सिद्धी करून देणार आहे. पहिला आणि दुसरा तरंग काय आहे, त्याच्यामध्ये अनुबंध सांगितलं की ज्याचं ज्ञान झालं असताना ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला म्हणतात अनुबंध. असे 4 अनुबंधाविषयी सविस्तर विचार केला. वास्तविक याच्यामध्ये ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराह हे आपल्या बुद्धीवर आरूढ होईल अशा प्रकारचं काहीही चिंतन आत्तापर्यंत गेलं नाही. फक्त ह्या ग्रंथाचा हा विषय आहे, या ग्रंथाचा हा अधिकारी आहे, या ग्रंथाचा असा संबंध आहे आणि ह्या ग्रंथाचं प्रयोजन आहे, एवढ्याच 2 तरंगात सांगितलं. नंतर ह्या जसं मंडप घालताना अगोदर काय करावं लागतं, सगळे ते खड्डे वगैरे खांडून त्याच्यात खांब रोवून ते आडवे बांबू उभे बांबू सगळे बांधावे लागतात आणि त्याच्यानंतर मंडपाचा शेकार दिला जातो. त्याप्रमाणे ग्रंथकर्त्यांनी आत्तापर्यंत ही जवळजवळ 80 पानं एवढ्यासाठी खर्च केलेली आहे, अनुबंध चतुष्टय. आणि त्याच्यानंतर याचं प्रयोजन प्राप्त व्हावं असं जरी वाटलं तरी त्याला काय पाहिजे, अधिकार पाहिजे, म्हणजे अधिकारी शिष्य पाहिजे. आणि अधिकारी शिष्य असला तरी त्याला ह्या वेदांताचं तत्त्वज्ञान समजावून सांगणारा गुरु पाहिजे. तेव्हा गुरु आणि शिष्याची काही लक्षणं आहे ती सांगितली. आणि नंतर या ठिकाणी त्यांनी हे जगन मिथ्यात्वाचा विषय आरंभ केलेला आहे. जगत मिथ्या आहे म्हणजे कसं मिथ्या आहे, तर त्यासाठी कोणती तरी उपपत्ती उदाहरण पाहिजे. रज्जूवर सर्प जसा मिथ्या भासतो हे आपल्याला काही वाटत नाही, स्वप्नातले पदार्थ काय आहे, मिथ्या आहेत, याच्याविषयी आपल्याला काही वाटत नाही. त्याचप्रमाणे हा जागृतीचा प्रपंचसुद्धा मिथ्याच आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता, जसा स्वप्नातला प्रपंच माझ्या मायेचाच काय आहे, विस्तार आहे, तथा जागृत प्रपंचोपी, त्याप्रमाणे हा जागृतीतला प्रपंच, ईश्वर निर्मित प्रपंच ज्याला आपण म्हणतो, हा सुद्धा काय आहे, माझ्या मायेचा विस्तार आहे. असा ज्या पुरुषाला बोध झाला, ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला, त्या पुरुषाला म्हणतात जीवनमुक्त. आणि सा काष्ठा सा परागती, हे जीवनातलं सर्वात मोठं ज्ञेय जाणण्याची किंवा प्राप्त करण्याची किंवा निवृत्त करण्याची, प्राप्त करण्याची ब्रह्मवस्तू आत्मत्वाने आणि निवृत्त करण्याची काय, देहासहित असणारा हा जगत प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे आहे. तर याचा अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हे ज्ञान आपल्याला झालं तर त्याच्या पुढं त्याला काही कर्तव्य राहत नाही. त्यांनी लिहिलं, ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित. जर ज्ञानामृतेन तृप्तस्य, ज्ञानामृताने जो तृप्त झालेला असा जो योगी ज्ञानी पुरुष आहे त्याला काय, ज्ञानामृतेन तृप्तस्य आणि कृतकृत्यश्च योगिनः, आणि जो कृतकृत्य झाला आहे म्हणजे कृत्यम कृतम येन 6 कृतकृत्य, जे करायला पाहिजे जीवनामध्ये ते आपण केलेले. काय करायला पाहिजे, सर्वात अंतरंग साधन जे श्रवण आहे की नाही ते करायला पाहिजे. आणि त्याच्यात प्रतिबंध आले फलाला तर मननिधी ध्यासन करून प्रतिबंधाच्या निवृत्तीद्वारा त्याने आपल्या स्वस्वरूपाला जाणलं पाहिजे. हाच त्याचा परमपुरुषार्थ आहे. आणि हा परमपुरुषार्थ ज्याला प्राप्त झाला त्याला म्हणतात कृतकृत्य झालेला योगी, किंवा या योगी शब्दाचा अर्थ इथे घ्यायचा ब्रह्मज्ञानी पुरुष. आणि त्याला काय, नैवास्ति किंचित कर्तव्यम, त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. मी अमुक केलं पाहिजे म्हणून त्याला शास्त्र कोणतंही विधान करत नाही. जोपर्यंत तुम्ही मी देह आहे, मी पुरुष आहे, मी ब्राह्मण आहे, मी संन्यासी आहे, मी गृहस्थी आहे असं जोपर्यंत तुम्ही समजता, मी आत्मा आहे असं समजत नाही, तोपर्यंत शास्त्र सारखं सांगतं, तो ब्राह्मण आहे ना मग हे ब्रह्मकर्म कर, तो संन्यासी
आहे ना हे संन्यासाचं कर्म कर, तू पुरुष आहे ना ही पुरुषाचे जी काही शास्त्र विधान केले त्याला आचारसंहिता सांगितली त्याप्रमाणे कर. परंतु तुम्ही जर म्हणायला लागले न देव हो नेंद्रिय, मी देह नाही, मी इंद्रिय नाही, न ब्राह्मणो क्षत्रिय वैश्य शूद्राहा असं तुम्ही म्हणायला लागले, न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जर म्हणायला लागले तर शास्त्र तुम्हाला काय विधान करेल? काहीच विधान करणार नाही, आहे की नाही. जे गुन्हेगार असतात त्यांना पोलिसाची भीती आहे की नाही. ज्यांनी गुन्हाच केला नाही, जे देहाला मीच म्हटले नाही, त्यांना तुम्हाला शास्त्र काय सांगेल? हे कर नाही तर तुला पाप लागेल, हे नाही केलं तर तुला आपलं हे नाही केलं तर पाप लागेल, केलं तर पुण्य लागेल, हे केल्याने पाप, हे केल्याने पुण्य, असं त्याला विधान करील का? नाही. म्हणून त्यांनी सांगितलं त्याला कोणतं कर्तव्य आहे का? आता इदम करू, हे तू कर, इदम मा करू असं काही त्याला सांगत नाही. त्या ठिकाणी सांगतात की तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे. देहासहित तो पुरुष काय झाला? देहात असतानाच सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे. हे खरं काय आहे? आपलं गंतव्यस्थान आहे, आपलं हे ज्ञातव्य आहे, आपलं हे ध्येय आहे की नाही. आपल्याला इथं ध्यानाने म्हणा इथं जायचं, ज्ञानाने म्हणा इथं जायचं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय आपल्या स्वरूपाची ओळख झाली की आपल्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. आणि जोपर्यंत अस्ति चेत त्यांनी लिहिलं नैवास्ति किंचित कर्तव्यम, किंचित कर्तव्यम न अस्ति, त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. अस्ति चेत, आणि जर त्याला काही कर्तव्य असेल तर न स तत्ववित, तर तो तत्ववेत्ता पुरुषच नाही, म्हणजे तत्वज्ञानी पुरुषाला कर्तव्य नाही. असा कर्तव्याभावरूप जो मोक्ष, त्या मोक्षाच्या प्राप्तीकरता साधक प्रवृत्त झालेला आहे आणि या ग्रंथाच्या चिंतनाला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. परंतु आपण मागं सांगितलं इथं शास्त्रारंभ झाला, कुठं सांगितलं उपोद्घात झाला, की नाही, कुठं सांगितलं अनुबंध चतुष्टयाची सिद्धी झाली. पण खरा ग्रंथारंभ जो आहे तर त्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने ज्ञान, किंवा ज्याला आपण आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान म्हणतो, ते ब्रह्मज्ञान जगत मिथ्या आहे हे कळल्या वाचून होत नाही. जर जगत मिथ्या आहे असं समजलं तरच ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होईल. आणि ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं तरच काय होईल? जगत मिथ्या ठरेल. मग आता अगोदर ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान का अगोदर जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय, असं जर आपल्याला वाटलं तर याचं शास्त्र उत्तर देतं की हे दोन्ही गोष्टी कशा घडतात? युगपत घडतात. जसं पाण्यावर असलेलं शेवाळ की ज्याने त्या पाण्याला आवृत्त केलेलं आहे, त्या पाण्याला जर आपल्याला ते पाणी आपल्याला प्राप्त करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल? शेवाळ निवृत्त करावं लागेल. पण शेवाळ निवृत्त केल्यानंतर किती वेळाने आपल्याला पाण्याची उपलब्धी होईल? काय तत्काल का शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती आहे. तसं या ठिकाणी आपल्याला अज्ञानाचं जे आवरण आहे त्या आवरणाचं दूर करणं, अज्ञान आणि अज्ञान कार्य यांना दूर केलं की खाली काय आहे? आपले आत्मस्वरूप हे स्वतःसिद्ध नित्यसिद्ध आहेत. म्हणजे खरं काय आहे? जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय होणं हे आवश्यक आहे. जरी ह्या गोष्टी एकाच वेळेला घडत असल्या तरी आपली शक्ती पहिल्यांदा जगत मिथ्यात्वामध्ये खर्च झाली पाहिजे. तसं जर झालं नाही तर आपल्याला आत्मस्वरूपाचा लाभ होणार नाही. खरं तर आता आपण सिद्धांत सांगितला, जगत मिथ्यात्व निश्चय अगोदर होतो का ब्रह्माविषयी आत्मत्व बुद्धी अगोदर होते? ह्या गोष्टी काय वेदांत शास्त्र काय सांगतं? युगपत घडतात, ऐके नाही. बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी तव असे आयते. फक्त आपल्याला शेवाळ दूर करायचं. बरं, शेवाळ हे पाण्याचं स्वरूप आहे का त्याच्यामध्ये आगंतुक आलेले? आगंतुक आलेले. मूळचं होतं का? नव्हतं. मग जे आगंतुक आहे त्याला दूर करणं हे आपलं काय अगोदरचं कर्तव्य आहे. कशाचं? जगताची निवृत्ती करणं. जगदाभास जो आहे आपल्याला, त्या जगदाभासाचा स्वरूप काय आहे हे जाणून त्याला निवृत्त करणं. की पाणी तवा असे आयते, तसं आत्मस्वरूप काय आहे? हे आयतेची आहे की नाही, हे काय स्वतः सिद्ध आहेच आहे. म्हणून आपल्याला जगन्मिथ्यात्वाचा निश्चय करणं हे अगोदर आवश्यक आहे. अखंडानंद स्वामींनी एक चिंतन केलं की ते म्हणे युगपत आहे, पण आपल्याला माहिती आहे दोन ज्ञान एकाच वेळेला होत नाही. जगन्मिथ्यात्वाचं ज्ञान आणि जीव ब्रह्माचं एकत्वाचं ज्ञान, ही त्याच्यामध्ये काहीतरी व्यवधान मानावं लागेल की नाही? आपण पाहिलं ना आतापर्यंत पाहिलं, स्मृती ज्ञान आणि सामान्य प्रत्यक्ष एका वेळी मानता येईल का? मानता येणार नाही. कारण 100 कमळाच्या पाकळ्या असल्या, सुईने एकाच वेळेला त्याचा वेध घेतला आणि तुम्ही म्हणाले की एकाच वेळेस 100 पाकळ्याचा वेध घेतला. एकाच वेळी घेतला का काहीतरी मध्ये काळ, एका पत्राला छेदून दुसऱ्या पत्रात प्रवेश करताना काहीतरी वेळ आहेच की नाही? त्याच्यामध्ये काही काळाचं व्यवधान आहे की नाही? अंतरा आहे, खोळंबा असं त्यांनी म्हटलंय, तो आहेच की नाही? तसं इथं सुद्धा जर तुम्ही कोणी आग्रह धरील
की नाही असं वास्तविक वेदांताचा सिद्धांत युगपतच होतं. हे गेलं का ते सिद्धच आहे. त्यामुळं त्याचं ज्ञान व्हावं काय, ते गेलं की खाली काय ज्ञानरूप ब्रह्मच आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ब्रह्माचं ज्ञान होतं का ज्ञानच ब्रह्म आहे, ज्ञानच ब्रह्म आहे खाली, आणि ते ब्रह्म अवशिष्ट राहतं, म्हणजे ज्ञानरूप ब्रह्मच अवशिष्ट राहतं. खरं तर काय आहे, तुम्हाला फक्त अज्ञानाचा आवरणाचा भंग करायचा, हाच तुम्हाला या ठिकाणी प्रयत्नपूर्वक करायचा पुरुषार्थ आहे. असं तर अखंडानंद स्वामींनी असं चिंतन लिहिलं की युगपत होतं तुम्ही म्हणता, पण हे आम्हाला मान्य नाही, कोणतं तरी पूर्वोत्तर भाव सांगितलाच पाहिजे. अगोदर ब्रह्मज्ञान होतं का अगोदर जगन मिथ्या ठरवायचं, कोणतं तरी आम्हाला एक सांगा. कारण युगपत ही दोन्ही ज्ञानं एकाच वेळेला होत नाही. वृत्ती एका वेळी एकाच आकाराची होते, या दोन्ही आकाराची होणार नाही. अहम ब्रह्मास्मिन जगन मिथ्या हे दोन्ही होणार नाही. मग त्यांनी सांगितलं खरं त्याचा जर त्यांनी सांगितलं तुमचा आग्रहच असेल, वास्तविक असं काही नाही, पण तुमचा आग्रहच असेल तर अगोदर आम्ही म्हणतो की जगन मिथ्या ठरलं पाहिजे. कारण का, जगत हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आगंतुक आहे का ते त्याचं स्वरूप आहे, का ते त्याचं विशेषण आहे, का ते त्याची उपाधी आहे, सांगा. का ब्रह्माचं जगत हे स्वरूप आहे का, नाही, ते त्याचं विशेषण आहे का, विशेषण विशेषाला कधी सोडून राहत नाही. ते त्याची उपाधी आहे का, ती त्याची उपाधी स्वरूपात प्रवेश करते का वेगळी राहते, आणि वेगळी राहून काय करते, त्या उपहिताचं ज्ञान करून देते. म्हणून जगत ही उपाधी चांगली आहे, म्हणून आपल्याला ब्रह्माचं काय होतं, ज्ञान होतं, आहे की नाही. म्हणून उपाधीचा अंगीकार करायला काय हरकत नाही. बरं ती काही स्वरूपामध्ये काय भेद निर्माण करते का, नाही. उपाधी विचारी कल्पित आहे, आणि आहे उपाधी काय कल्पित प्रातिभाषिक सत्तावान आहे, ही आहे पारमार्थिक सत्तावान. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. मग उपाधी अधिष्ठान ब्रह्माला काय प्रतिबंध निर्माण करील काय, नाही. का उपाधीचा स्वीकार केल्यावर उलट ब्रह्माचं ज्ञान होईल. कारण उपाधी वाचून त्या उपहिताचं ज्ञान कसं करून देणार तुम्हाला. अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. अद्वैत जर बोलण्यातून सांगायचं असेल तर अगोदर द्वैताचा स्वीकार करावा लागेल की नाही. पुसलिया निरुपहित उपाधी का सांगे येथ ना, विचारले निरुपाधिक परमात्म्याचं ज्ञान, आणि परमात्म्याने उपाधी केली क्षरपुरुष, अक्षरपुरुष, उत्तम पुरुष. उत्तम पुरुष सांगायचं झालं तरी क्षरपुरुष अक्षरपुरुषाची उपाधी करावी लागलीच की नाही. क्षेत्रज्ञ सांगायचं झालं तर क्षेत्राची उपाधी करावीच लागली की नाही. आता येईल आपल्याला पुढे 13व्या 14व्या अध्यायामध्ये याचा विषय येईल. म्हणजे उपाधी वाचून तुम्हाला उपहिताबद्दल बोलता येतं का. जरी नाद एकच असला तरी दोन्ही टिपऱ्या एकच नाद, दोन टिपऱ्या असल्या तर नाद एकच आहे का नाही. पण दोन टिपऱ्या वाचून नाद होतं काय. बोलणं जरी आपल्या शब्दातून एक शब्द असला पण दोन ओठ आहेत की नाही, ओठ दोन आहे तेव्हा एक बोलणं येतं की नाही. अशा प्रकारची स्थिती. अद्वैत जरी सांगायचं झालं तर अद्वैत सांगावे भोले तरी द्वैत घेपे. म्हणून द्वैत अनादरणीय नाही. द्वैत काय आहे, द्वैत अनादरणीय नाही, उलट त्या मिथ्या द्वैतामुळे काय होतं, सत्रूप असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाच्या किंवा अधिष्ठानाचं काय होतं, ज्ञान होतं. परंतु द्वैत फक्त काय आहे, सगळा अनर्थ द्वैतात कशामुळे होतो, द्वैताला सत्य समजल्यामुळे होतो. द्वैताला सत्य न समजता द्वैत जर घेतलं तर माऊली म्हणतात जितका जितका द्वैताचा विस्तार होईल तितकं तितकं काय होईल, आपल्याला अधिष्ठान काय ओवी आहे का अमृतानुभवाची, जेवढा जेवढा द्वैताचा विस्तार होईल. अद्वैत दशेचे अंगण, द्वैत दशेचे अंगण, अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दून अभेदाशी, असं माऊलीने सांगितले. द्वैत दशेच्या अंगणात ज्यावेळेला अद्वैत येईल अधिष्ठान रूपाने, बरोबर आहे ना, अधिष्ठान येईल अद्वैत रूपाने, तेव्हा जितका जितका भेदाचा विस्तार होत जाईल तेवढं तेवढं अभेद काय होईल, अभेदाला बळकटी येईल, अभेदाला बळकटी येईल. अशा प्रकारचं हे अद्वैत. फक्त त्या द्वैताला काही समजू नये, सत्य समजू नये. म्हणून या ठिकाणी द्वैताचा निराश करणं हे अगोदर काय आहे, आवश्यक आहे. म्हणजे जगन मिथ्यात्व अगोदर ठरवायचं का जीव ब्रह्म ऐक्य करायचं, जगन मिथ्यात्व ठरवायचं. जे ब्रह्मसूत्र आहे, ज्याचं पहिलं सूत्र आहे आथा तो ब्रह्मजिज्ञासा, आपल्याला काल गेलं ना, आथा तो नाही अजून गेलं, आथा तो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे ब्रह्माचं तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं. मग आथा तो ब्रह्मजिज्ञासा, याचा आता हा ब्रह्मजिज्ञासा, एवढ्याच पदावर आचार्यांनी भाष्य करायला पाहिजे. आचार्यांनी त्याच्या अगोदरच अध्यास भाष्य लिहिलं. पहिल्यांदा ब्रह्माच्या ज्ञानाने जर मोक्ष होत असेल तर त्याला प्रतिबंध करणारं जे जगत आहे, हे जगत पहिल्यांदा आद्यस्थ ठरलं तर. कारण मोक्ष कशाने होतो, ब्रह्माच्या ज्ञानाने. आणि जे जे ज्ञानाने निवृत्त होतं कोण,
जगत निवृत्त होतं, मिथ्या ठरतं. याचा अर्थ जे जे ज्ञानाने निवृत्त होतो तो तो पदार्थ काय असतो? मिथ्या असतो. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ मिथ्या जगत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही? म्हणजे जगत मिथ्या ज्ञानाने निवृत्त होतं अर्थ ते मिथ्या आहे, पण हे मिथ्या आहे असं ज्ञान झालं पाहिजे की नाही? मिथ्या ज्ञान झालं तर त्याची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक आहे. आणि ती आपल्या मूलभूत असणाऱ्या आपल्या पारमार्थिक सत्तेला, आत्मस्वरूपाला कोणत्याही प्रकारची लाभहानी करू शकत नाही. मग त्यावेळेला त्या मनुष्याला बंध तरी आहे का? बंधही खोटाच आहे की नाही? मिथ्या आहे म्हणजे काय आहे? खोटं आहे. आणि तत्सापेक्ष झालेला मोक्षसुद्धा काय आहे? तोही मिथ्या आहे. आणि आत्मस्वरूप कसं आहे? तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे. अशा प्रकारची स्थितीला आपल्याला आरूढ करायचं झालं तर पहिल्यांदा आचार्यांनी काय लिहिलं? आध्यास भाष्य लिहिलं. म्हणजे पहिल्यांदा जग अध्यास होऊ शकतो आणि ते जग हे कसं आहे? आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल. म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान करून देणारा हा ग्रंथ आहे. पण अगोदर जगन मिथ्यात्व समजावून घ्या अशा रीतीनं त्या ठिकाणी पहिली मांडणी केली ती जगन मिथ्यात्वाची. त्याच्यासाठी उपोद्घात रूपाने आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये अध्यास भाष्य अगोदर लिहिलं. तसंच ते हे ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ जर चांगल्या प्रकाराने आपण चिंतन केला आणि थोडं संस्कृतचं ज्ञान असलं किंवा नसलं तरी त्याचं चाललेलं चिंतन तर आपल्याला करायचंच आहे. कोणत्या भाषेचं तर काय प्रश्न नाही. आपले जर आणखीन भाषेची तयारी झाली तर मूलभूत जे शब्द आहेत त्या शब्दांची शक्ती कळली तर मग काय आहे? सोन्याला सुगंधच आहे, चंदनाला फळच आहे. पण नाही कळली तरी सगळं ब्रह्मसूत्र. मारुतीबाबा म्हणत असतात की तुम्ही ब्रह्मसूत्र लोक फार गवगवा करतात म्हणजे, पण आमचं विचारसागर ज्या मुलांचं झालं त्यांचं झालं ब्रह्मसूत्रच झालं म्हणतात, किंवा त्यांना ब्रह्मसूत्रात प्रवेश तर निश्चित झाला. अशा प्रकारचं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ही जी अनिर्वचनीय ख्यातीची रीती आहे ह्या ग्रंथाला आरंभ आजपासून झाला. तुम्ही म्हणता हे असंच म्हणत असता तुम्ही याच्यामध्ये, तर ऐक नाही. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनिर्वचनीय शब्द जेव्हापासून लागला तेव्हापासून ग्रंथाला आरंभ झाला असा याचा अर्थ आहे. आता याच्या पुढे जर कोणी एक गिराईक वाढलं तर त्याला 20 गोदानाचं काय लागेल? पुण्य लागेल. अनिर्वचनीय ख्यातीची रीती. शिष्य म्हणतो सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री पाहिजे. आता सांगतात हे सर्व बाकीच्या सगळ्या ख्याती ज्या आहेत त्या वैगुण्याने काय आहे? युक्त आहेत. त्यांच्या ठिकाणी काहीतरी त्रुटी कमीपणा आहे. पण तुम्ही काय म्हणता? आमची अनिर्वचनीय ख्याती हीच फक्त संगत आहे आणि सगळ्या काय आहेत? असंगत आहेत असं तुम्ही म्हटला तर आता ही सर्पाची उत्पत्ती कशी होते याच्याविषयी तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण करून सांगा. सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री पाहिजे. तो म्हणतो रज्जूवर भासलेला सर्प कसा उत्पन्न झाला हे तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण सांगा. पहिल्यांदा कोणताही पदार्थ उत्पन्न होण्यासाठी त्याला त्याच्या उत्पत्तीची काहीतरी सामुग्री पाहिजे की नाही? ती सामुग्री आपण आम्हाला सांगा. मागं यांनी काय सांगितलं? सुरुवात काय केली की हा साप कुठून आला? कुठून आला नाही. सर्प, त्या रज्जूवर भासलेला सर्प, हा सर्प काय वारुळातून आला नाही, अमुक धपक्या तिथं उत्पन्न झाला नाही. काय झालं? तुम्हाला रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य हा सर्प आहे असं सुतोवाच रूपाने, सूत्ररूपाने त्यांनी पाठीमागं सांगितलं. कोणी? श्रीगुरूंनी. आणि त्याच्यावर तो म्हणतो की या ठिकाणी तो पदार्थ उत्पन्न झाला ना रज्जूवर सर्प. तुमचाच सिद्धांत आहे. तुम्ही मागे एक शब्द प्रयोग केला, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. म्हणजे उत्पत्ती होतेच ना त्याची. मग ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्या उत्पत्तीची काहीतरी सामुग्री असली पाहिजे की नाही? सामुग्री म्हणजे ते सगळं पदार्थ उत्पन्न होण्यासाठी लागणाऱ्या कारणांचा समुदाय आहे की नाही? तर त्या कारणांचा समुदाय तुम्ही आम्हाला सांगितला पाहिजे. ठीक आहे ना? वाचू ना. शिष्य म्हणतो सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री पाहिजे. आता श्रीगुरू सांगतात उत्पत्तीचा प्रकार सांगतो. तू एवढा आधीर होऊ नको, उतावीळ होऊ नको. उत्पत्ती कशी होते त्याचा प्रकार तुला सांगतो. परंतु तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी घटपटादी पदार्थांचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. आता सांगतात तुला पहिल्यांदा सर्प भासतो की नाही? म्हणजे तो कसा भासतो? तर म्हणे उत्पन्न होऊन भासतो. पण उत्पन्न होऊन भासतो, पण पहिल्यांदा भासण्याच्या प्रक्रियेत काय घडून येतं? एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा घटपटादी पदार्थाचं ज्ञान होतं की नाही? स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान होतं की नाही? रज्जूवर सर्पाचं सुद्धा काय होतं? भान ज्ञान होतंच की नाही? तेव्हा कोणत्याही पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे अगोदर तुला सांगतो. मग तुला हा रज्जूवर सर्प कसा उत्पन्न झाला हे तुला नंतर कळेल. कारण तिथं सर्प उत्पन्न झाला तर सर्पाचं ज्ञान पण होत नाही का आपल्याला?
तरच आपण सर्पाचं ज्ञान झाल्याशिवाय सर्प उत्पन्न झाला हा व्यवहार तरी होईल का? बरं, त्या ठिकाणी आपल्याला सर्पाचं ज्ञान होतं तेव्हाच आपण सर्प आहे असं म्हणतो की नाही? आणि सर्प आहे तेव्हाच आपण काय म्हणतो? आहे म्हणून तर तो काय झाला? भासला. आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ सर्प आणि सर्प ज्ञान हे दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला भासतात. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान. तर त्याच्यात अगोदर रज्जूवर सर्प उत्पन्न होतो आणि नंतर तो भासतो का अगोदर भासतो नंतर उत्पन्न होतो? रज्जूवर जेव्हा आपल्याला सर्प भासतो, चांगलं लक्षात घ्या, तर सर्प आणि सर्पज्ञान ठीक चाललंय ना? सर्प आणि सर्पज्ञान हे एकाच वेळी उत्पन्न होतात का त्याच्यामध्ये काही अगोदर आणि नंतर असा पूर्वोत्तर भाव आहे? एकाच वेळी उत्पन्न होतं, याच्याबद्दल काही शंका नाही ना? बरं, मग आता आपल्याला जेव्हा सर्पाचं ज्ञान होतं, बरोबर ना, कसं होतं सर्प उत्पन्न कसा होतो? सर्पाचं ज्ञान कसं होतं? सर्प तिथं कसा उत्पन्न होतो आणि सर्पाचं ज्ञान तरी आपल्याला कसं होतं? कारण सर्पज्ञानही रज्जूचं ज्ञान झालं का सर्पज्ञानही जातं, सर्पज्ञान जातं का सर्प पण जातो? बरं, अगोदर सर्प जातो थोड्या वेळाने ज्ञान जातं का अगोदर ज्ञान जातं मग थोड्या वेळाने सर्प जातो? ते सुद्धा काय होतं? युगपत. याच्याविषयी आपल्याला काही शंका वाटत नाही. जरी शंका नसली तरी आम्हाला काही शंका नाही, पण आमच्या मनात नका ना ठेवू शंका. तुम्हाला नसेल, आमची शंका घालवा ना. त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागतं? सगळी प्रक्रिया स्पष्ट करून सांगावी लागते. तर ते आता सांगतात. पहिल्यांदा याचं म्हणणं काय आहे? कोणताही पदार्थ उत्पन्न होतो त्याची सामुग्री सांगितली पाहिजे. तर गुरुजी त्याला सांगतात की सांगतो, परंतु तू एवढा आधीर होऊ नको. पहिल्यांदा त्या सर्पाचं ज्ञान झालं म्हणूनच सर्प आहे तू म्हटला ना, तसं कोणत्याही जगातल्या पदार्थाचं घटपटादी पदार्थांचं ज्ञान होतं, आहे की नाही? जागृतीत ह्या घटपटादी पदार्थांचं ज्ञान होतं, स्वप्नामध्ये त्या स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान होतं, भ्रमकाली रज्जूवर सर्प किंवा शुक्तीवर रजताचं ज्ञान होतं. तेव्हा हे ज्ञान कोणत्याही पदार्थाचं ज्ञान कसं होतं ही ज्ञानाची प्रक्रिया तू समजावून घे. आपण मंगलाचरणातच ही प्रक्रिया पाहिल्यामुळं आता काय आपल्याला विशेष कष्ट घेण्याची किंवा विस्तार करण्याची गरज नाही. फक्त काय आहे, एक पुनरावृत्ती किंवा अभ्यास या अंगाने पुन्हा थोडी समजून घ्यायची. आणि तुम्हाला वाटलं की काही सांगण्याची गरज नाही तर मी सरळ सरळ वाचतो, जर वाटलं तर थोडंसं स्पष्टीकरण करतो. बघा, उत्पत्तीचा प्रकार सांगतो असं श्रीगुरू म्हणतात, परंतु तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी घटपटादी पदार्थांचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाचे उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. पहिल्यांदा घटपटादी पदार्थांची उत्पत्ती कशी होते हे एकदा तुला कळलं की मग तुला काय होईल? त्या रज्जूवर सर्प कसा उत्पन्न झाला हेही समजण्याला सोपं होईल. बघा, आता घटज्ञानाचे वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते आणि वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकाराकार होते. आता सरळ सरळ त्याचा अर्थ पहा. पहिल्यांदा अंतःकरण म्हणजे आतमध्ये असणारं ज्ञानाचं साधन, शरीराच्या अंतर्गत असणारं ज्ञानाचं साधन, त्याला काय म्हणतात? अंतःकरण. म्हणजे ज्ञानाचं साधन कोण आहे? अंतःकरण आहे. ही गोष्ट ठीक. आता काय होतं? ते अंतःकरण जर आतच राहील आणि घटपटादी पदार्थ कुठे आहे? बाहेर आहेत, तर त्याला बाहेर जर गेलं नाही तर त्या अंतःकरणाला ज्ञान होईल का घटपटाधिकाचं? याचा अर्थ त्याला काय झालं पाहिजे? बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे त्या अंतःकरणाचा परिणाम झाला पाहिजे, अंतःकरणाचा परिणाम झाला पाहिजे. आता अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती होतात. म्हणजे कोणता? अंतःकरणाचा जो परिणाम प्रकाशक म्हणजे ज्ञान करून देणारा आहे की नाही, म्हणून अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असं म्हणतात. बरोबर का? ही व्याख्या कमीच आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी सांगतात अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम म्हणजे अंतःकरणाचा. बरं, परिणाम म्हणजे काय? पुन्हा परिणाम म्हणजे काय? गेले ना आपल्याला का नाही गेला अजून? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात? परिणाम असं म्हणतात. आपण मला वाटतं परवाच पाहिलं, दुधाचा दही हा काय आहे? परिणाम आहे की नाही. त्याचं उपादान कारण कोण आहे? उपादान कारण कशाला म्हणतात हे पुन्हा आलं. उपादान कारण म्हणजे ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे टिकत नाही. नाही तुम्हाला ज्याच्या वाचून कार्य काय अडत नाही असं नाही अर्थ. जे नसलं तर कार्य टिकत नाही म्हणजे कार्याचं अस्तित्व सिद्ध होत. आता कोणतं? दूध आहे, दुधा वाचून दही निर्माण होईल का? नाही. पण दूध आहे शुभ्र, ते पण आहे शुभ्र. आपले भोजने महाराज आहे का? हां, काय सांगता तुम्ही? ते परिणामाचं काय, ते दूध आणि दह्याचं काय काय फरक आहे ते सांगत असता ना तुम्ही. हां, श्वेतता दुधाची त्याच्यामध्ये आहे. आणखी हां, व्यवहार. या दुधाची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. याची सत्ता सुद्धा काय आहे? व्यावहारिक. अजून हे समान स्वभाव आहे की नाही?
श्वेतता आणि व्यावहारिक सत्ता हे समान स्वभावाने की नाही, पण त्याचं रूप अन्यथा आहे. अन्यथा म्हणजे जे दुधाचं रूप आहे ते त्याचं नाही. कोणतं रूप आहे त्याचं? याचं आहे द्रवत्व ना, आणि त्याचं आहे घनत्व आहे की नाही. त्याचं रूप काय आहे? घनत्व. म्हणून दूध हा दह्याचा काय आहे? परिणाम. तसा अंतःकरण वृत्तीचा परिणाम, आपला अंतःकरणाचा परिणाम, त्यालाच काय म्हणतात? अंतःकरणाची वृत्ती असं म्हणतात. आणि ते बी कसं? त्याने ज्ञान करून दिलं पाहिजे ना. अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला काय म्हणतात? वृत्ती. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती, आता अंतःकरणाची वृत्ती हा अंतःकरणाचा काय आहे? परिणाम. त्या दोघांमध्ये साम्य काय आहे? समान स्वभाव कोणता आहे? हां, तर अंतःकरण कसं आहे? ते अनिर्वचनीय का नाही? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. आणि वृत्तीसुद्धा काय आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. दोन्ही सारखीच आहेत का नाही? समान स्वभाव आहे की नाही? एवढाच आहे का? एवढाच. आणि अन्यथा रूप काय? व्यावहारिक सत्ता दोघांची आहे का नाही? अंतःकरणाची पण व्यावहारिक सत्ता आहे आणि याची पण व्यावहारिक सत्ता आहे. ब्रह्मज्ञाना वाचून त्याचा बाध होतो आहे की नाही? दोघांची सत्ता कोण चांगलं कोणी बोलू नका, तर तुम्हालाच विचारतो. अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती यांची सत्ता काय आहे? समान सत्ता आहे. ती सत्ता कोणती? व्यावहारिक सत्ता आहे आपण मानली. बरं, व्यावहारिक सत्तेतलेच आहेत का नाही दोन्ही? अंतःकरणही स्वप्नातल्या पदार्थाप्रमाणे का ते? आता ते काय आहे? अंतःकरण जे आहे ज्ञानाचं साधन ते व्यावहारिक आहे का नाही? व्यावहारिक सत्तेतलं आहे का नाही? आणि त्या अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते त्या घटाला जाणण्यासाठी, ती अंतःकरण वृत्ती अंतःकरणाचीच आहे की नाही? त्या दोघांचा स्वभाव काय आहे? समान आहे. कोणता स्वभाव समान आहे? दोन्ही पदार्थ अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण दोन्ही व्यावहारिक सत्तावान आहेत आहे की नाही? व्यावहारिक सत्तावान का म्हणतो आपण त्याला? कारण ब्रह्मज्ञाना वाचून त्याचा काय होतो? बाध होतो. म्हणून त्याला बघा, अजून तुम्ही शांत माझं म्हणणं ऐकून घ्या. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्या पदार्थांची कोणती सत्ता असते? कोणी बोलू नका. कोणती सत्ता असते? ब्रह्मज्ञान. हेवा, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता. बरोबर आहे ना? हां. नंतर ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्ता. आता स्वप्नातलं पदार्थाचा बाध व्हायला का तुम्हाला ब्रह्मज्ञान व्हावं लागतं काय? रज्जूवर सर्प भासला, बरोबर आहे ना? रज्जूवर सर्प भासला, बरोबर ना? मग त्याच्या निवृत्तीसाठी तुम्हाला ब्रह्मज्ञान व्हावं लागतं काय? का रज्जूचं ज्ञान झाल्यावर जातं ते? झालं. मग त्याला काय म्हणतो आपण? प्रातिभाषिक सत्ता. आता व्यावहारिक सत्तावान पदार्थ कोणते? ज्याचा ब्रह्मज्ञानानेच बाध होतो. ज्याचा, चांगलं लक्षात घ्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ काही, आज सगळं तुम्हाला माहीतच आहे, फक्त आता म्हणजे ते पूर्ण लक्षात घ्या. ज्याचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो त्याला कोणते पदार्थ म्हणतो आपण? व्यावहारिक सत्तावान. शांत आहे ना तुम्ही? एकदम काहीच घाबरू नका त्याच्यात म्हणले. व्यावहारिक योगा प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थांचा कशाने नाश होतो? ब्रह्मज्ञाना वाचून. पारमार्थिक सत्तेतला जो पदार्थ आहे त्याचा कशानेच नाश होत नाही तिन्ही कालात. आणि जे व्यावहारिक सत्तावान पदार्थ आहे त्यांचा बाध कशाने होतो? ब्रह्मज्ञानानेच होतो. आता हा व्यावहारिक गट आहे, हा गटाचा बाध कधी होईल? मला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा. पण स्वप्नातल्या गटाचा नाश व्हायला काय ब्रह्मज्ञान लागतंय काय? नाही. त्या पण याचा नाश कशाने होईल? ब्रह्मज्ञान. आता अंतःकरण कोणत्या सत्तेतलं आहे? अंतःकरण व्यावहारिक सत्तेतलं आहे. अंतःकरणाची वृत्ती कोणत्या सत्तेतली? व्यावहारिक सत्तेतली. आणि मग त्या अंतःकरणाचा बाध जर आपल्याला व्हायचा असेल तर व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांचा बाध हा ब्रह्मज्ञानानेच होईल, ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता हे दोन्हींची सत्ता व्यावहारिक आहे असं का म्हणतो आपण? ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही म्हणून. आणि मी काय बोललो तुम्हाला की ब्रह्मज्ञाना वाचून याचा बाध होतो म्हणून ही अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण ही दोन्ही काय आहेत? प्रातिभाषिक आहेत. आपलं काय आहे? व्यावहारिक आहेत. हे माझं म्हणणं चुकलं होतं की नाही? पुन्हा सांगतो मी, परत ऐका. हे बघा, ज्या पदार्थाचा एकदा घोटाळा झाला की मग माणसाला थोडंसं आणखीन हे होतं, पण तुम्ही शांत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी परत सांगत राहणार. तुम्ही जेव्हा म्हणाल की बाबा मला कळलं तरच मग आपण पुढे जाऊ. अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती हे व्यावहारिक सत्तावान आहेत काही नाही. त्यांचा जर बाध करायचा झाला तर तो बाध कशाने होईल? अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने होईल. आहे की नाही? का त्यांचा जो बाध आहे तो ब्रह्मज्ञाना वाचून होईल? ब्रह्मज्ञानानेच होईल. ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही हे निश्चित आहे ना? याच्याबद्दल काही शंका नाही ना? मग म्हणून ह्या पदार्थांना काय म्हणायचं? व्यावहारिक सत्तावान. आता अंतःकरणाची वृत्ती व्यावहारिक सत्तावान आहे आणि अंतःकरणही व्यावहारिक सत्तावान आहे. मग दोन्हींचा समान सत्ता झाला की नाही?
म्हणजे समान स्वभाव झाला की नाही. कोणतं? व्यावहारिक सत्तावान असणं, हा दोघांचा काय आहे? समान स्वभाव. पण त्यांचं अन्यथा रूप काय आहे? त्यांचं वेगळं रूप काय? त्याच्यात बदल पण पाहिजे ना. दूध आणि दही यांच्यामध्ये अन्यथा, जसं दूध आहे तसं दही आहे का? नाही. परंतु त्यांचा काही समान स्वभाव पण आहे की नाही? आहे की नाही. समान स्वभावान आणि अन्यथा रूप, त्याला काय म्हणायचं? परिणाम. बरोबर आहे ना. आणि आता सांगा, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. आता वृत्तीमध्ये काय आहे अन्यथा रूप? हां हां वा छान. अंतकरण काय आहे? स्थायी. एकच अंतकरण म्हणतो आपण. अंतकरणाच्या वृत्ती मात्र काय आहेत? नाना. मग अन्यथा रूप एक आहे एक, आणि एक आहे नाना. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग, तव तो होय बाधक. जोपर्यंत आपण शब्दावर नजर ठेवतो ना, तोपर्यंत आपल्याला विषय कळत नाही. शब्दाच्या अर्थाकडे नजर दिली पाहिजे, त्याच्याकडं अर्थाकडे नजर दिली पाहिजे. हा बाण आहे ना, बाणाकडे नाही पाहायचं. बाण कोणाला मारायचं आहे याच्याकडे पाहायचं. म्हणून आपल्याला हे शब्दरूपी जे बाण आहेत, याने आपल्याला कोणता शब्दाचा काय अर्थ आहे, जिकडं आपलं लक्ष गेलं की ते आपल्याला तळहाताच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणवणी काय? म्हणवणी चालविला मागे येतील त्याशी. शब्द हा फार उपकारिक आहे, पण जे त्याला मागे येतील म्हणजे त्या शब्दाचं अनुसरण करतील, अर्थाचं अनुसरण करतील, त्यांना तो काय आहे? उपकारक. म्हणून असं श्रवण करीत जावं. घटज्ञानाच्या वेळी शब्दाचं श्रवण नाही करायचं. हाच बोलाची वाली फिडीजे, ब्रह्माची याची अंगा घडीजे, म्हणजे शब्दाच्या अर्थाची या अंगा घडीजे असं. आता बघा, हे लक्षात आलं ना. आता घटज्ञान ज्या वेळेला होतं, आपल्याला घटज्ञान होतंच ना आपल्याला, तर त्या घटज्ञानाची रीती कशी आहे ते आपण समजावून घेऊन राहिलो. घटज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते व घटज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. वृत्तीला काय पाहिजे? द्वार पाहिजे की नाही द्वारापर्यंत जाण्यासाठी. मग कोणतं द्वार आहे? नेत्र. कारण घटाचं जे रूप आहे ते रूप हा कोणाचा विषय आहे? नेत्रेंद्रियाचा. मग तिला स्पर्शनेंद्रियाच्या द्वारा बाहेर जाऊन होईल का? नाही. होईल तर स्पर्शाचं ज्ञान होईल. आपल्याला घटाचं काय करायचं? रूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे की नाही. म्हणून या ठिकाणी घटाला विषय करणारं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाचा परिणाम होऊन ती जी अंतःकरणाची वृत्ती ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर घटादी देशापर्यंत जाते, आणि ती वृत्ती काय होते? त्या घटाच्या आकाराची होते. आता नंतर वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकाराकार होते. त्या घटाकार झालेल्या वृत्ती जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो, म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. आता काय आहे, आपण नेहमी चिंतन केलेले की बुद्धी अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य, आणि कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, हे तीन मिळून काय होतो? जीव. आता ह्या जीवाला काय होतं? घटाचं ज्ञान होतं. पण त्यातल्या कोणत्या भागाला होतं? बुद्धीला घटाचं ज्ञान होतं. पण बुद्धी जड आहे का चेतन आहे? बुद्धी जड आहे, त्या बुद्धीला ज्ञान होणार नाही. जड त्यालाच म्हणतात की ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही, त्याला म्हणतात जड. आणि चेतन कोणाला म्हणतात? ज्याला दुसऱ्याचं ज्ञान, जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं आणि आपल्या ज्ञानासाठी त्याला कोणाची आवश्यकता नाही, त्याला म्हणतात चेतन. आहे की नाही? बरोबर आहे ना. आता आपल्याला चिदाभासाच्या चैतन्याचं आहे की नाही? कुटस्थ चैतन्याचं आहे की नाही? कुटस्थ चैतन्य जड आहे का चेतन आहे? चेतन आहे की नाही? मग त्या कुटस्थ चैतन्याला ज्ञान होईल का वृत्तीला ज्ञान होईल? बुद्धीला ज्ञान होईल का कुटस्थ चैतन्याला ज्ञान होईल? आणि तुम्ही काय म्हणता? बुद्धी अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती घटादी देशापर्यंत गेली आणि नंतर तिने काय केलं? घटाला व्यापलं. बरोबर ना. आणि ती घटाकार झाली असं तुम्ही म्हणता. पण ती वृत्ती जी आहे ती जड आहे की नाही? मग त्या वृत्तीला हा घट आहे असं ज्ञान होईल का? होणार नाही. मग झालं तर कोणाला होईल?
चैतन्याला होईल. मग चैतन्याला होतं असं म्हणायला काय हरकत आहे का? बघा कसं आपल्याला कोणताही सिद्धांत मांडताना गणितासारखा मांडला पाहिजे की तो अकाट्य, बरोबर ना सर, की त्याच्यावर कोणी पुन्हा आक्षेप घेता कामा नये. आणि तसंच आपल्या ह्या पूर्वाचार्यांनी किंवा पूर्वसुरींनी इतका मांडून ठेवलेला आहे. पण यातल्या प्रत्येक शब्दाला आपण चांगल्या प्रकाराने समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे म्हणजे हे कसं घडतं हे पाहिलं पाहिजे. आता आपल्या पुढे कोण आहे? घट आहे. आणि त्या घटाला जाणायला निघालेलं आपला अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाचा परिणाम झाला, बरोबर ना. अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती, आणि ती वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या घट देशापर्यंत गेली आणि त्या घटाला तिनं व्यापलं आणि ती घटाच्या आकाराची झाली, बरोबर ना. घटाच्या आकाराची झाली. परंतु त्या घटाच्या आकाराची झाली इथपर्यंत ठीक आहे, पण ती वृत्ती हा घट आहे असं ज्ञान करून देईल का? ती जड आहे. मग अर्थात ज्ञान कोणी करून दिलं पाहिजे? चैतन्याने. मग आपल्याला असं वाटेल की नाही हे कुठंच चैतन्य त्यात हा घट आहे असं ज्ञान करून देईल? नाही, वाटणं साहजिक आहे की नाही. झालं तर ज्ञान कोणाला होईल? कुटस्थ चैतन्य. पण त्यांनी कुटस्थ चैतन्यानं सांगितलं नाही. कारण का? आपल्या मूळच्या सिद्धांतात कुटस्थ चैतन्य काय आहे? ब्रह्मरूप आहे. आणि ते काय आहे? असंग आहे. ते कसं आहे? उदासीन आहे, बरोबर आहे ना. याचा अर्थ त्याचा कोणाशी संबंध होत नाही. तेव्हा त्या चैतन्याने बुद्धिवृत्तीच्या द्वारा ज्ञान करून दिलं असं जर तुम्ही म्हणले ते चैतन्य, तर ते विकारी होईल का नाही? आणि त्याला बुद्धीचा संग होईल की नाही? मग ते ससंग होईल की नाही? आणि ते उदासीन राहील का विकारी होईल? आणि तुमचा सिद्धांत कोलमडून जाईल की नाही? मग तुम्हाला आता असंही म्हणता येणार नाही का त्या असंग कुटस्थ चैतन्याने त्या घटाचं ज्ञान करून दिलं किंवा त्याला त्या घटाचं ज्ञान होतं असं तरी तुम्हाला म्हणता येईल का? आता नाही. मग त्यासाठी ही आभासवादाची प्रक्रिया सांगणारा निर्दोष रीतीनं हा ग्रंथ आहे. तसे तर त्याच्या आता येईल आपल्याला पुढं अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद, असे अनेक प्रकारच्या प्रक्रिया सांगून ह्या पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगितलेली आहे. परंतु ही रीती मंद मुमुक्षूसाठी किंवा मध्यम मुमुक्षूसाठी ही एकदम निस्संदेह करणारी रीती. भले आपल्याला कारण थोडंसं कमीपणा वाटतो का आम्ही काय मंद मुमुक्षू आहे का? आम्ही मध्ये तीव्रतर जिज्ञासा धारण केल्याशिवाय, सर्वाचा परित्याग केल्याशिवाय इथं आलो का? आणि आम्हाला तुम्ही मंद वैराग्य काय कमी आहे का? ऐक असं आपल्याला वाटतं. पण जरी आपल्याला म्हणलं तरी हरकत नाही, कारण त्याच्यापासून आपल्याला निस्संदेहता येणार आहे. म्हणून या ठिकाणी मंद किंवा मध्यम मुमुक्षूसाठी ही आभासवादाची प्रक्रिया जवळची. आभासवाद म्हणजे काय म्हणला त्याने? अवच्छेदवादामध्ये जे आभास मानत नाही ते अवच्छेदवादी, आणि ज्याच्यामध्ये बुद्धीमध्ये आभास मानतात ते काय आहेत? आभासवादी. आता बघा ते काय सांगतात? अंतःकरणाची वृत्ती, बरोबर ना, नेत्रेंद्रिय द्वारा घट देशापर्यंत गेली, तिने घटाला व्यापलं, ती घटाकार झाली. आता जीवाच्या स्वरूपात काय काय? 3 अंश आहे. त्या कुटस्थ चैतन्य सगळीकडे आहेत का नाही? आत बाहेर. मग त्या कुटस्थ चैतन्याला ज्ञान व्हायला काय हरकत आहे? पण त्याला ज्ञान होतं साक्षात त्या घटाचं ज्ञान कुटस्थ चैतन्याला होतं असं मानता येणार नाही. कारण त्याचं असंगत्व, निर्विकारत्व, उदासीनत्व भंग होऊन तो ससंग, विकारी अशा प्रकारचा होईल. आहे की नाही? ह्या मूळ सिद्धांताची आपल्याला जतणूक केली पाहिजे की नाही? नाही तर आपला सिद्धांत काय होईल? अपसिद्धांत होईल. आम्ही ब्रह्म असंग निर्विकार आहे असं म्हटलं आणि थोड्या वेळाने काय म्हटलं? ब्रह्माला घटाचं ज्ञान किंवा कुटस्थ चैतन्याला ब्रह्माचं ज्ञान. जे आपण अगोदर सांगितलं त्याच्याच विरुद्ध सिद्धांत कोणी सांगितला? आपणच सांगितला. म्हणजे त्यालाच काय म्हणतात? आपण मांडलेल्या सिद्धांताच्या विरोधी बोलणं म्हणजेच काय झाला? अपसिद्धांत झाला. त्याला अपसिद्धांत काय? गले आप आता काय म्हणतात तो आपल्या गळ्यात येऊन पडला असा त्याचा अर्थ झाला की नाही? मग आम्ही अगोदरच सावधगिरीनं सांगतो त्या जिथं जे अंतःकरण आहे तिथं चिदाभास आहे की नाही? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, अर्थात त्याला काय म्हणतात? चिदाभास. किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? चिदाभासाला दुसरं नाव काय आहे? फल. कोणतं नाव आहे? फल. हे उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे? ज्यांचे 4 वर्षे झाले, ज्यांनी 10-10 वर्षे चिंतनच केलं त्यांची नाही. आपल्याला नवीन शिकायचं नाही, ही जबाबदारी कोणाची आहे? पहिली आपली. म्हणून उत्तर कोणी दिलं पाहिजे? आपण. चिदाभासाला काय म्हणतात? दुसरं नाव काय आहे? फल. चिदाभासाला काय म्हणतात? बरं, आता लक्षात राहील ना. आणि फलाला काय दुसरं नाव आहे? चिदाभास. एवढं तर काय सहज सांगता येत आहे की नाही? म्हणजे आता आम्ही काय मानला? आभास मानला. जिथं जिथं अंतःकरण आहे तिथं आभास आहे की नाही? जिथं जिथं अंतःकरण आहे तिथं अधिष्ठान चैतन्य आहे का नाही? तिथंच. आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडणारच का नाही? मग अंतःकरणामध्ये पडणार का अंतःकरण वृत्तीमध्ये पण पडणार?
अंतकरणाचाच भाग आहे, परिणाम आहे वृत्ती, तिथं सुद्धा काय असणार, त्या अंतकरण वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे, कुटस्थ चैतन्य आहे की नाही. त्याला तिथं नावं वेगवेगळी आली, ते आता येईल पुढं, प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य आणि प्रमेय चैतन्य, प्रमिती चैतन्य अशी नावं येतात. तर ते आपल्याला पुढं येणार, ते तुमच्या पाठामध्ये होऊन गेलं असेल कदाचित, नाही अजून तर येईल पुढं त्याचं. तर ठीक आहे, आता लक्षात घ्या, तर तिथं जे अंतकरणाची वृत्ती आहे त्या वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आहे का नाही, अंतकरण वृत्तीला अधिष्ठान चैतन्य आहे का नाही, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये प्रतिबिंब पडेल का अंतकरण वृत्तीमध्ये पण पडेल, दोन्हीमध्ये पडेल. त्यालाच तुम्ही नाव काय म्हणता, चिदाभास. ज्यावेळेला अंतकरण वृत्ती त्या घटाच्या आकाराची होते त्यावेळेला तो जो चिदाभास आहे तो कोणाचा आहे, चैतन्याचा आहे का तो जड आहे, तो जड आहे का चैतन्याचा आहे, म्हणून त्याला तुम्हाला जड म्हणता येणार नाही. आता तुम्हाला त्याचं सांगतो पुढे, एक लक्षात ठेवा. आता काय आता तुम्ही चैतन्याचा आहे का नाही, मग तो चेतन आहे का जड आहे चिदाभास, तो काय आहे, चेतन. तो जर चेतन आहे बरोबर ना, तो जड नाही, म्हणून त्याला ज्ञान व्हायला काय हरकत आहे का, हां तर चांगलं लक्षात घ्या. तर तो चेतन आहे का जड आहे, तुम्ही काय म्हणता, तो चेतन आहे की नाही, कारण तो कोणाचा आहे, चैतन्याचा आहे. तो जड कसा असेल, आहे की नाही, तो कसा आहे, चेतन आहे असं म्हणतं. मग आता आम्ही असं विचारतो, तो चेतन असल्यामुळं त्याला ज्ञान होईल का नाही. चेतनाचा काय स्वभाव आहे, ज्याला स्वतः इतराचं ज्ञान होतं आणि स्वतःच्या ज्ञानासाठी कोणाची गरज नाही, त्याला काय म्हणतात, चेतन. बरोबर आहे ना, त्याला काय म्हणतात, चेतन. चांगलं लक्षात घेता ना. मग आता हा जो चिदाभास आहे तो ज्या वेळेला वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होती तेव्हा तो चिदाभास पण त्या आकाराचा होईल का नाही, होईल. आणि तो चिदाभास आता हा घट आहे असं ज्ञान करून देईल का नाही, करून देईल. हे ज्ञान कोणाला होतं, चिदाभासाला. आता ठीक आहे ना. आता पुढं प्रश्न असा येतो, हे सगळे नंतर विषय येतात, पण आताच आपलं ऐकून ठेवा. कारण स्वामी महाराज एखाद्याचा विचारसागर झाला की त्याला म्हणायचे, तो झाला परवा जसं आलं होतं ना, जो दोष तो आख्यातिवाद्याला दिला होता तोच दोष तुझ्या मतात येतो, ह्या पंक्तीचा अर्थ सांगा म्हणायचे. आणि ह्या पंक्तीचा अर्थ सांगितला का तुमचा विचारसागर झाला. आणि जर नाही सांगता आला तर तुम्ही पुन्हा काय, जो आनंद सत्य प्रकाशपासून परत शिका असं ते म्हणायचे. तसं या ठिकाणी आता हा जो चिदाभास आहे तो चिदाभास आता ज्ञान करून देईल का नाही, देईल. चिदाभास जड आहे का, जड असता तर त्याला ज्ञान करून देता आला तर वृत्ती जड होती, परंतु हा वृत्तीप्रमाणे जड आहे का, चैतन्याचा आहे, चैतन्य. मग त्याला ज्ञान होईल की नाही, होईल. मग चिदाभास हा घट आहे असं तुम्हाला ज्ञान करून देईल का नाही. वृत्ती ज्या वेळेला त्या घटाच्या आकाराची होईल त्या घटाकार झालेल्या वृत्तीमध्ये असणारा कोणी चिदाभास, तो हा घट आहे असं ज्ञान करून देईल. आता प्रश्न असा आला, चांगले सावध ऐका. आता प्रश्न असा आला की म्हणजे तुम्ही काय ठरवलं, अगोदर तुम्ही काय म्हणले, त्या चिदाभासाला ज्ञान होईल पण तो जड नाही, ऐका, जड नाही म्हणून त्याला ज्ञान होण्यास हरकत नाही. बरोबर ना. आता आम्ही तुम्हाला असं विचारतो, तो चेतन आहे आणि तो कोणाचा आहे, चैतन्याचा आहे. आणि तो जसं चैतन्य आहे तसाच तो चिदाभास आहे ना, त्याचाच असल्यामुळं जे कारणाचे गुण असतील तेच कार्यामध्ये येतील की नाही. कारण गुणा हा कार्यगुणी संक्रामंती. मूळ कारण कोण आहे, चैतन्य, आणि त्याचाच कोण आहे, हा पडलेलं प्रतिबिंब, ते कोण आहे, चिदाभास. त्याला दुसरं नाव काय आहे, फल. असं झालं. मग आम्ही असं विचारतो की हे एक चैतन्य, मूळ एक चैतन्य आहे का नाही, आणि हे सुद्धा काय झाला, मूळ एक चैतन्य चेतन, आणि हा सुद्धा काय झाला, चेतन, आहे की नाही. मग चेतन एक झाली का दोन झाली. वेदांताच्या सिद्धांतात चेतन एक आहेत का दोन आहेत, आला का नाही अपसिद्धांत तुम्हाला, आहे की नाही. तुम्ही मूळ सिद्धांत काय, एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकच अद्वितीय ब्रह्म आहे, दुसरा कोणताच पदार्थ नाही. आणि आता तुमच्याच मुखातून काय सांगितले, चेतन किती आहेत, द्वैत. याला म्हणतात द्वैतापत्ती नावाचा दोष. कोणता, द्वैत. दोन चेतन प्राप्त झाली की नाही, आणि श्रुती सिद्धांताला विरोध झाला की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता काय करायचं असं आपल्याला वाटतं, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये असं आहे की ही जी संगती लावायची तुम्हाला, त्याच्यामध्ये एक चैतन्य ते असंग निर्विकारच आहे, आणि त्याचा हा जो प्रकाश आहे कोणता, घटाचं ज्ञान करून देणारा हा चिदाभास हा विकारी प्रकाश आहे. हा प्रकाश कोणता आहे, विकारी प्रकाश आहे. आणि तो कोणता प्रकाश आहे, स्वयंप्रकाश निर्विकार अशा प्रकारचा तो प्रकाश रूप आहे, की नाही.
लक्षात घ्या. आणि मग तुम्ही म्हटले, मग तुम्ही तिथं कसं काय स्पष्टीकरण सांगितलं का तो चैतन्याचा आहे म्हणून त्याला ज्ञान करून देतं. आता त्याला काय म्हणायला लागले तुम्ही, निर्विकार. पण प्रकाश ज्ञान तर करून देतो का नाही, करून देतो ना. हा म्हणणे करून देतो. मग दोन चैतन्य का नाही, तर ते म्हणतात मग तुमचा तो जड आहे का चेतन आहे सांगा. जर दोन करीत नसेल तर तो काय झालं, चेतनच्या विरुद्ध कोण आहे, जड. आणि जडच्या विरुद्ध कोण आहे, चेतन. बरं, चेतन म्हणलं तर द्वैतापत्ती येते आणि जड म्हटलं तर त्याला ज्ञानच होणार नाही, आहे की नाही. मग अशा वेळेला तुमचं नेमकं त्या चिदाभासाचं स्वरूप काय आहे आम्हाला सांगितलं पाहिजे. तर त्याचं उत्तर देतात वेदांती. वेदांती म्हणजे असे कशातच जो स्वामी महाराज सांगायचे, जर माणसाला वेदांत कळला तो व्यवहार करीत असताना सुद्धा कशातच सापडायचा नाही, आहे की नाही. जो कशातच सापडत नाही तो काय आहे, वेदांती. काही त्याला म्हणतात ना, या बोटाला थुंका त्या बोटावर दाखवायला जो समर्थ असतो, म्हणजे आता तो धूर्त लबाड मनुष्य वेदांताचा अधिकारी असा मात्र नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, आता उत्तर सांगितल्यावर लक्षात येईल. त्याला सांगतात वेदांती, आम्ही चिदाभास जड नाही एवढंच म्हणतो, आम्ही चेतन म्हणतच नाही. म्हणून वेदांताने चिदाभास ज्ञान करून देतो सांगताना मग तुम्हाला कोणी विचारेल चिदाभास जड आहे का चेतन आहे, आम्ही काय म्हणतो चिदाभास जड नाही, कारण आम्हाला ज्ञानाची संगती सांगायची. ज्ञान कोणाला होतं, चैतन्याला, ऐके नाही. पण तो जो चेतन म्हणला तर ही आपत्ती येते, लक्षात आलं ना. चेतन म्हटलं तर कोणती आपत्ती येते, द्वैतापत्ती येते. म्हणून वेदांताने उत्तर काय द्यायचं, चिदाभास जड नाही असं आम्ही म्हणतो, चेतन आहे आम्ही म्हणत नाही, ऐके नाही. हे आम्ही म्हणत नाही, ऐके नाही. आम्हाला फक्त काय म्हणायचे, जड नाही एवढंच म्हणायचं. त्यासाठी स्वामी महाराज उदाहरणं द्यायचे. कधी सांगितलं का, माझ्या मुलाने कडे घेतले नाही, असं एक दृष्टांत द्यायचे. कधी कधी बोर्डवर फलकले, आपलं ते भिंतीवर फलकलेले असतात, या ठिकाणी कोणीही हे करू नये, घाण करू नये, केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बोर्ड असतात की नाही. तर एकाच्या घरासमोर कोणतरी त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन केलं, तर त्या शेजारच्या घरात ती बाई, त्या मालकीन आली आणि त्या बाईला भांडायला लागली, तुझ्या मुलांनी या ठिकाणी अशा प्रकारचं हे घाण केली. त्यानं सांगितलं की माझ्या मुलांनी मुळीच केलं नाही. तर ते म्हणे तुझ्यावर कारवाई करावी लागेल. पण ते माझ्या मुलांनी केलीच नाही. मग ते म्हणे मग नाही, स्वामी महाराज अशी गोष्ट सांगा, ते तर उदाहरण सांगितलं, त्या बाईच्या मुलाचं कडं चोरी गेलं. मग ती काय म्हणायला लागली की तुझ्या मुलाने माझ्या मुलाचं कडं घेतलं. मग ते म्हणायला लागली माझ्या मुलांनी कडं घेतलं नाही. ते म्हणे मग दुसरं कोणी येईल, शेजारी तर दुसरं कोण घेईल, तुझ्याच मुलांनी कडं घेतलं. ते म्हणे माझ्या मुलांनी कडं घेतलं नाही. शेवटी बोलता बोलता ते म्हणे मग कोणी घेतलं, ते म्हणे कोणी घेतलं हे मला माहीत नाही, पण माझ्या मुलांनी घेतलं नाही, ऐके नाही, माझ्या मुलांनी घेतलं नाही. शेवटी ती खूपच निकरावर आली. तेव्हा तिने सांगितलं मला मुलगाच नाही. तिने काय सांगितलं, मला मुलगाच नाही, तर मुलगा घेण्याचं काय कारणच नाही. तसं असंग चैतन्य जे आहे त्याच्या ठिकाणी कोणता विकारच नाही. तर त्या ठिकाणी हा जो होणारा व्यवहार आहे, यो व्यवहारा सा अध्यास मुलगा, सगळा व्यवहारच मुळीच अध्यास मुलग आहे. पण समजून सांगताना काय सांगितलं, चिदाभास हा चैतन्याचा विकारी प्रकाश आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या बाहेरच्या व्यवहाराची संगती सांगता येते की नाही. आणि चैतन्यात द्वित्व निर्माण होतं का, द्वैत निर्माण होतं का, नाही. कारण तो कसं आहे, विकारी प्रकाश आहे, कारण तो वृत्तीच्या सापेक्ष आहे. वृत्ती आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं काय होतं, प्रतिबिंब रूपाने किंवा छायारूपाने त्या ठिकाणी त्याची अभिव्यक्ती होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. अभिव्यक्त आणि परमात्म्याचा मूळ प्रकाश आहे तो अभिव्यक्त होणार आहे का स्वरूपभूत आहे, तो त्याचा स्वरूपभूत आहे. या सगळ्या गोष्टी वेदांत जाणून सांगतो. मग आता जर तुम्हाला विचारलं चिदाभास हा चेतन आहे का जड आहे, तर काय म्हणायचं, माझ्या मुलांनी कडे घेतले नाही. मग म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याच्या ठिकाणी चिदाभास हा जड नाही, चेतन आहे असं आम्ही म्हणत नाही, ऐक नाही. म्हणून चिदाभासाला चेतन कधीच म्हणायचं नाही. पण जर सांगा तर तुम्ही ज्ञान कसं झालं, तो काय जड आहे का, हा ऐक नाही, तो काय जड आहे का. आम्ही फक्त म्हणतो की तो जड नाही. चेतन आहे असं आम्ही विधान केलं का, आम्ही तर सांगितलं तो एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन, हा आमचा काय आहे सिद्धांत. म्हणून बरेच लोक म्हणतात की हे वेदांती लोक आमचंच सगळं घेतात आणि आमचंच खंडन करतात आणि थोडंसं काहीतरी वेगळं सांगतात आणि आमचं दर्शन सर्वात श्रेष्ठ म्हणतात, ऐक नाही, काय श्रेष्ठच आहे.
घटज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकाराकार होते. त्या घटाकार झालेल्या वृत्ती जो चिदाभास असतो आहे की नाही, घटाकार झालेल्या वृत्ती चिदाभास आहे की नाही आहे, तो त्या घटाचा प्रकाश करतो. तो प्रकाश करतो म्हणजे काय, त्याला जशी बॅटरीमध्ये हे पदार्थ दिसतात तसा त्याचा प्रकाश करतो. का ज्ञान करून देणे यालाच प्रकाश म्हणतात. का प्रकाश शब्दाचाच अर्थ ज्ञान आहे. प्रकर्षेन काश्यते इथे प्रकाशः ना, काश्यते अनेन ना, त्याचा विशेष करून प्रकाश होतो म्हणजे काय होतं, ज्ञान होतं त्या आहे की नाही. मग आता ह्या घटाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. हा घट आहे असं ज्ञान करून देणं यालाच म्हणायचं घटाचं प्रकाशन झालं. आपल्याला कधी प्रकाश म्हणजे सूर्यकिरणं, दिव्याची किरणं असं प्रकाश शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. प्रकाश म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान करणं हे आपलं झालेलं आहे, जो आनंद सत्य प्रकाश. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर 2 आवरणे म्हणजे आच्छादने असतात. आता जेव्हा तुम्हाला घटाचं ज्ञान व्हायचं, पण ही क्रिया कशी घडते, घटाचं ज्ञान कसं होतं, घटज्ञानाची रीतीच आपल्याला सांगून राहिली. पण घटाचं ज्ञान होतं तर ते सगळी प्रक्रिया सांगतात. आपल्याला लगेच वाटेल आपली अंतःकरणवृत्ती घटादी देशापर्यंत गेली, आकाराकार झाली, चिदाभासाने त्याचं ज्ञान करून दिलं. असं घडत नाही. जर समजा अमावस्याच्या काळ्या रात्री इथं घट असला तुम्हाला होईल काय ज्ञान? अंतःकरणाची वृत्ती नाही का, अंतःकरण नाही का, चिदाभास नाही का, आणि ते बाहेर जात नाही काय, गेलं तरी घटाचं ज्ञान होतं का? नाही. अहो, ज्या घटाचं ज्ञान करायचं त्याच्यावर काय आहे, आच्छादने झाकले ते अंधाराने, म्हणजे त्याच्यावर एक काय आहे, बरं तो घट तुम्हाला कळतोय का? नाही. म्हणजे त्याच्यावर दुसरं एक आवरण आहे. कोणतं हे? अज्ञानाचं. आणि एक कोणाचं हे? अंधकाराचं. म्हणजे कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होताना त्याच्यावर हे जे अंधकाराचं एक आवरण आहे आणि एक अज्ञानाचं आवरण आहे. आणि म्हणे मग आता ते अंधकाराचं आवरण दूर करावं लागेल की नाही? तुम्हाला करावं लागेल. ते कशाच्या साहाय्याने करावं लागेल? प्रकाशाच्या साहाय्याने करावं लागेल. प्रकाश नसला नाही, पण आम्ही ब्रह्मज्ञानी आत्मप्रकाशाने तो काय होईल? अंधकार नाही होता. आत्मप्रकाश सामान्य आहे की नाही, आणि अंधकार कसा आहे? विशेष आहे. मग म्हणजे तो कसा आहे? कल्पित आहे. समान सत्य साधक वादक होतं, व्यवहार होतो की नाही. मग सामान्य रूपाने असणारं जे ज्ञान आहे किंवा ज्ञानस्वरूप असणारा आत्मा, तो बाह्यचा असणारा व्यवहारी सत्तेतल्या अंधकाराला दूर करील काय? तो करणार नाही, कारण तो आहे सामान्य आणि अंधकार आहे विशेष. विशेषाच्या निवृत्तीसाठी दुसरा प्रकाशसुद्धा कोणता प्रकाश पाहिजे? सामान्य प्रकाश उपयोगाचा आहे का विशेष प्रकाश पाहिजे? का सामान्य प्रकाशात भ्रम होतो का भ्रम जातो? सामान्य ज्ञानात भ्रम होतो का विशेष ज्ञानात भ्रम जातो? सांगा. थांबा, तुम्ही नका सांगत जाऊ. सामान्य एखाद्या पदार्थाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान असलं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असलं तर भ्रम होतो का भ्रम जातो? भ्रम होतो. जर तुम्हाला विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं एखाद्या पदार्थाचं तर भ्रम राहतो का भ्रम होतो? भ्रम निवृत्त होतो आहे का? भ्रम काय होतो? निवृत्त होतो. ही तर गोष्ट आपल्याला पटली का नाही? आहे की नाही? पटली म्हणजे कळली काय हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही आहे की नाही. ही म्हणजे आता घटावर 2 आवरणं मानली पाहिजेत की नाही? घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर 2 आवरणे म्हणजे आच्छादने असतात. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. 2 आवरणं कोणती? एक आहे अंधकाराचं आणि अज्ञानाचं. कशावरून? तुम्हाला घट माहीत नाही, अजून घटाचं ज्ञान झालं नाही, म्हणजे घटाचं काय आहे? अज्ञान. म्हणजे त्या अज्ञानाने त्या घटाला काय केले? आच्छादित केले, मग आवृत्त केलेलं आहे. मग त्या घटावर 2 आवरणं आहेत की नाही? एक आहे अंधकाराचं आणि दुसरं आहे अज्ञानाचं. घटावर 2 आवरणे म्हणजे आच्छादने असतात. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. अंधकाराचे आवरण प्रकाशाने नष्ट होते. आता अंधकार दूर करायचा असेल तर त्याला काय घ्यावं लागेल तुम्हाला? प्रकाश. प्रकाशाच्या साहाय्याने दिवा म्हणा किंवा सूर्यप्रकाश म्हणा आला म्हणजे अंधकाराचं आवरण दूर होईल. म्हणजे अंधकाराचं आवरण दूर करण्याचं साधन कोणतं आहे? प्रकाश. प्रकाशाच्या साहाय्याने अंधकाराचं आवरण दूर होतं. म्हणूनच बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. आता बाह्य पदार्थ ज्ञान जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला सहाय्य काय पाहिजे? अंतःकरणाचंही सहाय्य पाहिजे आणि अंतःकरण वृत्ती आणि नेत्रेंद्रिय यांचं सहाय्य पाहिजे आहे की नाही. प्रेताच्या पुढं जर असलं तर त्याचं काय अंतःकरण आहे का? त्याला अंतःकरण सोडून गेलेले, मग त्याला होईल का ज्ञान? म्हणजे अंतःकरण एक असलं पाहिजे, म्हणजे तो माणूस जिवंत असला पाहिजे पहिल्यांदा, असंच ना.
जिवंत राहण्यासाठी त्याला अंतःकरण कारण वृत्ती त्याच्यात भरपूर आहे, वृत्ती प्रवाह करतच आहे. मला वाटतं की ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, बाहेर जाण्यासाठी प्रेताची जाईल का बाहेर? नाही जाणार. का नाही? प्रेतात प्राण नाही. म्हणजे अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्यासाठी काय लागतं? पुन्हा प्राणाचं काय लागतं? साह्य. ते इथं दिलं नाही, याच्यामध्ये स्थूल मानाने दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असं घ्यायचं की अंतःकरणाची काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. आणि पुन्हा अंतःकरण आहे, गट दिसत आंधळा आहे का? दिसेल का त्याला गट? नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीला काय पाहिजे? नेत्रेंद्रियाचं साह्य पाहिजे. आणि त्या अंतःकरणाला बाहेर जाण्यासाठी कशाचं पाहिजे साह्य? प्राणाचं साह्य पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. आपले मी सांगत असतो की भटकर सर जे आहेत ना, ते जे बरं का सर, भटकर सर इकडे जे प्रवृत्त झाले वेदांत विचार, आता ते प्रमाण मीमांसा म्हणून खूपच गंभीर चिंतन करून राहिलेत. त्यांचं काही लिखाण झालेलं आहे, काही चालू आहे. पण ते म्हणतात मी त्याचं प्रकाशन असं नाही करणार. जेव्हा संपूर्ण जगाला आत्मविश्वासपूर्ण अशा प्रकारचा हा प्रमाण विचार आपण देऊ शकतो आणि अशी परिभाषा किंवा अशी शब्दसंग्रह समोर येईल, त्याच वेळेला याचं प्रकाशन करायचं. 16 शब्दकोश घेऊन ते मी बसत असतो याच्यासाठी. किंवा हा प्रमाण विचार आपल्याला कसा मांडता येईल सगळ्या जगाला. हा वेदांताचा विचार करण्यासाठी प्रमाण मुख्य आहे ना. नाही ज्ञामात्रेनं वस्तुते प्रतिज्ञा करून होणार नाही. लक्षण आणि प्रमाण, तेव्हा त्या प्रमाणांचं प्रामाण्य कसं आहे आणि त्यांनी सिद्ध होणारी गोष्ट आपली कशी काय त्याला म्हणतो, करतला मलकवत स्पष्ट आहे, हे सांगण्यासाठी ते विचार करून राहिले. तर याचं कारण त्यांनी सांगितलं. त्यांची मुलाखत आली होती मागं, यांनीच सांगितले. साहेब त्यांनी काय विचारलं तुमचा जगातला आवडता ग्रंथ कोणता? तर त्यांनी काय सांगितलं? विचारसागर. आणि विचारसागरामध्ये किंवा वेदांत विचारामध्ये प्रवृत्ती का झाली? तर त्यांनी सांगितलं ही बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती जी आहे, ही जेव्हा इतकी निर्दुष्ट रीतीने ह्या निश्चलदासजींनी सांगितली आणि ती मला कळली, तेव्हापासून जवळजवळ आता जर एवढे मोठे शास्त्रज्ञ नाही, पण त्यांचं सगळं लक्ष वेदांत विचारात आहे. त्याचं कारण आहे की ते म्हणतात बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती मला कळली आणि तेव्हापासून त्यांचं थोडक्यात काय बसतानच बसलं आणि ते रात्रंदिवस या चिंतनात राहायला लागले. याचं कारणच काय आहे? तर ही इतकी अपूर्वता आहे याच्यामध्ये पदार्थ ज्ञानाची रीती. म्हणून आपण चांगल्या प्रकाराने ही समजून घेतली पाहिजे. बघा, घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर 2 आवरणे म्हणजे आच्छादने असतात. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. अंधकाराचे आवरण प्रकाशाने नष्ट होते. म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. किती आपली अंतःकरण वृत्ती चांगली असेल, बरोबर आहे ना, नेत्रेंद्रिय आपलं व्यवस्थित असेल, निर्दोष असेल, तर ती वस्तू अंधकाराने जर झाकलेली असेल, आवृत्त केलेली असेल, तर आपल्याला तिचं ज्ञान होईल का? नाही. याचा अर्थ अंधकाराचं आवरण हे मानावंच लागतं. यावरून अंधकाराचे आवरण असते हे सिद्ध आहे. अंधकाराच्या आवरणाची सिद्धी झाली की नाही? कारण निबिड अंधकारामध्ये नेत्रेंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती निर्दोष असून देखील ज्ञान होत नाही. याचा अर्थ काय? मुख्य तिथं अज्ञान आपलं अंधकाराचं आवरण मानलं पाहिजे. आता दुसरं आवरण कशाचं आहे? अज्ञानाचं. दुसरे आवरण अज्ञानाचे असते. कारण ज्यावेळी अंतःकरणवृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी अन्य पदार्थाशी चक्षुरिंद्रियाचा संबंध होत असूनही त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. आता हा भाग उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर.